सकाळची ट्रेन आहे, कर्जत ट्रेन आहे, मात्र अद्यापही ती दादर स्थानकामध्येच आहे। ते सीएसएमटी स्थानकामध्ये देखील प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे। आज कसं तरी करून सकाळी लोक आपल्या कार्यालयांमध्ये पोहोचले होते, मात्र पुन्हा आता घरी जाण्यासाठी त्यांची कसरत सुरू आहे। मध्य रेल्वे अद्यापही रुळावर आलेली नाही। माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रवी खरात यांच्याकडून। रवी, मध्य रेल्वे अद्यापही रुळावर आलेली नाही। नक्की निखिला, आपण पाहतोय की सकाळपासून पावसाने मुंबईला झोडपलेला आहे। या पावसाचाच फटका सध्या मध्य रेल्वेवरती देखील बसलेला आहे। मी सध्या सीएसएमटी स्थानकात आहे। आपण पाहतोय की प्रवाशांची मोठी गर्दी या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर मध्य रेल्वे ही सध्या पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे व तसेच हार्बर रेल्वे ही सध्या विस्कळीत झालेली आहे। सीएसएमटी वरून जी ठाण्याला जाणारी लोकल आहे ती सध्या रद्द करण्यात आलेली आहे, म्हणजे अर्थात पूर्ण विस्कळीत आहे। तर हार्बरवरील सीएसएमटी स्थानकातनं कुर्ल्यापर्यंत जाणारी जी लोकल आहे ती पूर्ण विस्कळीत अर्थात रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रवासी मोठ्या संख्येने या प्लॅटफॉर्मवरती सध्या आलेले आहेत। मात्र रेल्वे सेवा विस्कळीत असल्याकारणाने प्रवाशांची नाराजी मोठ्या प्रमाणात आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर 1 वाजल्यापासून हा रेल्वेचा जो खोळंबा आहे तो आपणास सर्वत्र पाहायला मिळत आहे। खरं तर आपण पाहतोय की जे इंडिकेटर आहे मध्य रेल्वेचं, ते इंडिकेटर देखील मी आपणास दाखवू इच्छितो की इंडिकेटरवरती देखील काहीच नाही आहे। फक्त या ठिकाणी फक्त अनाउन्समेंट होत आहे की मध्य रेल्वेवरील ज्या रेल्वे सेवा आहेत त्या सध्या विस्कळीत आहे। आणि देखील म्हणायचं गेलं तर मालगाड्या ज्या आहेत आणि ज्या एक्सप्रेस आहेत, अशा एक्सप्रेस 18 ज्या गाड्या आहेत त्या देखील एक्सप्रेस सध्या रद्द करण्यात आलेला आहे। पावसाचा फटका हा पूर्ण मध्य रेल्वेवरती झालेला आहे। आणि हार्बरवरती जी सीएसएमटीवरनं जी गोरेगाव असेल किंवा बँड्रा असेल, फक्त तीच एक सेवा सुरू आहे। बाकी पूर्ण मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे सध्या विस्कळीत झालेले आहे। मोठ्या संख्येने जे प्रवासी आहेत ते या ठिकाणी सध्या आलेले आहेत। खरं तर आपण पाहतोय की कार्यालय सुटण्याची वेळ आलेली आहे, मात्र काही कार्यालय असतील निखिला त्यांना 3 वाजता देखील सोडण्यात आलेलं आहे। मात्र तरी देखील ते सकाळी 1 वाजल्यापासून या ठिकाणी सध्या आपणास पाहायला मिळत आहे। मोठी गर्दी या ठिकाणी सध्या झालेली आहे। आपण काही बातचीत करणार आहोत काही प्रवाशांसोबत। पुन्हा एकदा तुमच्याकडे मिळणार आहे। सीएसएमटी स्थानकामध्ये आपण पाहतो प्रवाशांची प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे। सकाळपासून लोक या ठिकाणी थांबून आहेत आणि प्रगती एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे आम्हाला खूपच त्याच्यामध्ये नक्कीच